नमस्कार सर्वांना. तर आज अष्टमीची आहे ना, मी होम करणार होते घरामध्ये. तर होमाचीच तयारी चालू आहे माझी. तर अष्टमी तिथीचे महत्त्व काय आहे? तर अष्टमी आणि महाअष्टमीचे महत्त्व खूप मोठे आहे. पौराणिक मान्यतेनुसार अष्टमी तिथीला देवी महागौरीची पूजा केली जाते. देवी महागौरी ही माता पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर तपस्येचे प्रतीक आहे. माता पार्वतीने भगवान शंकराला मिळवण्यासाठी खूप मोठी कठोर तपस्या केली होती. या तपस्येच्या काळात माता फक्त कंदमुळे, फळे आणि झाडांची पाने खात असे. त्यानंतर तिने फक्त हवा पिऊन तपस्या करणे सुरू केले. तिच्या या अत्यंत कठोर तपस्येमुळे तिला महान गौरव प्राप्त झाले. यामुळे तिचे महागौरी असे पडले. मातेच्या तपस्येने भगवान शंकर खूप प्रसन्न झाले. त्यांनी तिला गंगेत स्नान करण्यास सांगितले. जेव्हा माता गंगेत स्नानासाठी गेली तेव्हा तिच्या कठोर तपस्येमुळे तिचे स्वरूप श्याम वर्णाचे दिसले. तेव्हा तिला कौशिकी असेही म्हटले गेले. नंतर गंगेत स्नान केल्यानंतर तिचे स्वरूप चंद्रासारखे तेजस्वी आणि उज्ज्वल झाले. मातेचे हे तेजस्वी स्वरूप महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळे अष्टमीच्या दिवशी महागौरीची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. तसेच या दिवशी देवीचे मंत्र स्तोत्रांचे पठण करणे, होम हवन करणे, कुंकुमार्चन करणे, कन्यापूजन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच या दिवशी सगळेजण कन्यापूजन वगैरे करतात किंवा अष्टमीला नाही जमलं तर काही जण नवमीला पण करतात. तर होम पण अष्टमीला करतात आणि नाही जमला तर तो नवमीलाही केला जातो. तर अशा प्रकारे या देवीचे अष्टमीचे महत्त्व आहे. तर होम माझा झालेलाच होता आणि होम झाल्यानंतरच एकदम वातावरण चेंज झालं आणि पूर्ण आभाळ असं काळं होऊन आलं आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. तर अष्टमीच्या दिवशी छान असा पाऊस झाला आमच्याकडं. चला तर मग या ब्लॉगचं इथेच एंड करते. कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.